नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये। आज 16 एप्रिल 2025 गिफ्ट निफ्टी -60 पॉईंट्स दाखवतो आहे। सकाळी 7:45 वाजलेले आहेत। आता लास्टचा कालचा डेटाचा जो ॲनालिसिस आहे तो आपण या ठिकाणी करतो आहे। काल FIIsने थोड्याशा ज्या शॉर्ट्स होत्या त्या कवर करून थोडासा पॉझिटिव्ह बायस दाखवलेला आहे आणि प्रो ॲग्रेसिव्हली लाँग झालेले आहेत। प्रोने कॉलमध्ये चांगली बाईंग केलेली आहे, तर रिटेलरनी कॉल शॉर्ट पण केलेले आहेत आणि पुट बाय पण केलेले आहेत। थोडासा निगेटिव्ह बायस त्यांनी केलेला आहे। ऑलमोस्ट 3,20,000च्या समथिंग ज्या पोझिशन्स होत्या त्या त्यांनी आता 1,70,000वर आणल्या आहेत, म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्या पोझिशन्स कमी केल्यात। तर त्याचबरोबर प्रोने त्यांचं जे पोझिशन्स होत्या त्या -17,000वरून -56,000वर नेलेल्या आहेत। तर प्रो पॉझिटिव्ह आहेत। रिटेलर ऑबियस जे FIs आणि प्रो करतात त्याच्या विरुद्ध करण्याचं त्यांचा प्रत्येक वेळी प्लॅन असतो। ते 10 पैकी 5 वेळा 2 वेळा 4 वेळा सक्सेस होतात, छोट्या प्रॉफिटमध्ये बाहेर पडतात। पण ज्यावेळी प्रो आणि FIची वेळ येते त्यावेळी ते एक मोठी ट्रेंड देऊन जातात। 1,000-1,500 पॉईंटची मूवमेंट सरळ एका दिशेने हे करून जातात। आज जरी गिफ्ट निफ्टी मायनस दाखवत असला तरी तो डीपची अपॉर्च्युनिटी आहे। ज्यावेळी मोठा डीप येईल 60-70 पॉईंटचा, 100 पॉईंटचा एवढा जो गॅप डाऊन दिसतोय तो गॅप डाऊन हा बाय होण्यासाठीच असावा। बाय ऑन डिप्सच आहे मार्केट। तर पॉझिटिव्हिटी आहे। FIsनी कॅशमध्ये पण खरेदीदारी केलेली आहे। तर बघूया पुढच्या दिवसाचं, आज दिवसभराचं काय गणित आहे। काल विक्स क्रॅश झाला होता, ऑलमोस्ट 20वरून तो 16-16.5वर आला होता आणि मी सकाळी सांगितलं होतं की हे स्टेबल असणार आहे। ते स्टेबल राहण्याचं रिझनही तेच होतं की विक्स क्रॅश झालेला आहे, अनसर्टन्टिटी संपलेली नाही। ज्यावेळी अनसर्टन्टिटी संपते त्यावेळी मार्केट मुवमेंट त्यामध्ये होत नाही। ATM स्ट्रॅडलमध्ये जे चेंजेस होते ते ऑब्झर्व करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि PCR OI डेटा ह्याच्यामध्ये जो चेंज येतो त्यावरून पण मार्केटची बरीचशी दिशा आपल्याला लक्षात येते। तर बघूया आज काय होते। काल बऱ्यापैकी त्यांनी पॉझिटिव्ह मुवमेंट क्रिएट केलेलं आहे आणि पॉझिटिव्ह पोझिशन्स घेतलेलं आहे। तर मित्रांनो, होप तुम्ही डेटाचा फायदा घेत असाल आणि त्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकण्यासाठी मिळत असेल। मित्रांपर्यंत पोचवा, जो ॲक्च्युअल शिकण्यासाठी इच्छुक आहे त्यापर्यंत पोचवा। गॅम्बलर्सला सोडून द्या, कॉल पुट करण्यात काही पॉईंट नाही आहे। आपण एक लॉंग टर्मचं हे करून आपण त्यामध्ये सक्सेस होऊया। थँक्यू।